श्री स्वामी समर्थ. मठाधिपती प्रदीपदादांना कोटी कोटी प्रणाम. आजचा हा अनुभव मुंबईमधील प्रियाताईंचा आहे. ऐकूया त्यांच्याच शब्दात. ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ दादा. मी प्रिया, राहणार मुंबई. मी आपल्या महिला सेवेकरी ग्रुपला ॲड आहे. मी ग्रुपवर पाठवलेले अनुभव पाहते. अनुभव खूपच छान असतात. मी माझ्या बहिणीसाठी तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी, त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी स्वामींजवळ प्रार्थना केली होती. मी 51 वेळा गोराष्टक स्तोत्राची सेवा करेन, पण आई आणि मूल सुखरूप असू दे अशी मी सतत स्वामींचरणी प्रार्थना करत होते. कारण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिची डिलिव्हरी नॉर्मल न होता सीझर करावे लागणार होते. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधाही नव्हती. अशातच बाळाला कासपेटीमध्ये ठेवावं लागलं तर. या सर्वांचा विचार करून आम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तेव्हा तेथील डॉक्टरही हेच म्हणाले, 1 तास थांबू, नाहीतर सीझर करावं लागेल. त्याचवेळी आठवड्यातून 2दा त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर येतात. त्या दिवशी त्या डॉक्टर तिथेच होत्या आणि दादा त्या डॉक्टरांनी माझ्या बहिणीची डिलिव्हरी नॉर्मल केली. सर्व काही स्वामी कृपेमुळेच पार पडलं. त्यांच्यामुळेच डॉक्टर त्यावेळी आमच्यासाठी धावून आल्या. हा मला आलेला स्वामी अनुभव. अशीच स्वामी कृपा सर्वांवर राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. दादा, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी आपल्या भक्तासाठी कधीही कोणत्याही रूपात धावून येतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.